नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू। संक्रांत जवळ आले त्याच्यामुळे आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे आम्ही साहित्य घेतले, शेंगदाणे घेतलेत पाव किलो, तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ आहेत पाव किलो, आणि 350 ग्रॅम गूळ आहे। आम्ही काळा गूळ वापरला इथे, तुम्ही तुमच्या चॉईसने कोणताही वापरू शकता। 1 चम्मच घी घेतलेला आहे आणि 1 चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे। तर आधी आपण आता हे शेंगदाणे भाजून घेऊयात। आपण शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे। इथे आता आमचे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। हे आमचे गावचे शेंगदाणे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कलर त्याचा दिसू शकेल, थोडासा लालसर आहे। जर आपण दुकानातून आणले तर थोडे पांढरे असतात। आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। तीळ आपण स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। तीळ आम्ही पॉलिशवाले नाही वापरले आहेत, साधे तीळ आहेत इथे। तुम्ही बघू शकता इथे आता आम्ही शेंगदाण्याच्या वरची टरफाळ काढून घेतलेली आहेत। आणि आता आपण ह्याला थोडंसं, एकदम पण बारीक करून घ्यायचं नाही आहे, पण थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। इथे आता मी बारीक करून घेतलेले आहेत शेंगदाणे, एकाचे 4 तुकडे होतील असे आपण कुटून घ्यायचे। बघू शकता इथे। इथे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचंय। आता आपण गूळ घालायचा आहे त्यामध्ये। यामध्ये आपण 2 चम्मच पाणी ऍड करणार आहोत। गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत। आपलं गुळाचा पाक असा तयार झालेला पाहिजे, म्हणजे लाडू एकदम कडक पण होत नाहीत आणि एकदम नरम पण नाहीत, तार धरली पाहिजे। आता आपण यामध्ये तीळ घालून घ्यायचे, शेंगदाणे, आता आपण मिश्रण हे पूर्णपणे एकत्रित करून घेतलेलं आहे। गॅस बंद केला आहे आणि आता आपण लाडू वळायला घ्यायचे। हे गरम गरम असते वेळेस आपण लाडू बनवून घेणार आहोत। आता आपण लाडू वळून घेत आहोत।
तुम्ही बघू शकता इथे लाडू वळून तयार झालेले आहेत. सेप पण एकदम एका साईजचा आहे. आता आपण अशाच प्रकारे पूर्ण लाडू बनवून घ्यायचे आहेत. इथे आता आमच्या तिळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर स्ट्रक्चर आलेलं आहे ते. आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.